रामकृष्ण हरी. आज आषाढी एकादशी निमित्त विठू रुक्माई दर्शनासाठी अनेक भाविकांची इथं तुफान गर्दी आहे. आता आम्ही पण निघालोय विठू रुक्माईच्या दर्शनासाठी. प्रचंड भाविकांची गर्दी आहे विठू रुक्माई दर्शनासाठी. इथं मंडप सजवण्यात आलेला आहे. कशा प्रकारे मंडप इथं सजवण्यात आलेला आहे आणि भाविकांची इथं गर्दी आहे. वारकरी संप्रदायाचे वारकरी पंथ या दर्शनासाठी पण आलेले आहेत. महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी अनेक भाविकांची गर्दी दिसण्यात येत आहे. अनेक भाविक भक्त कशा प्रकारे चलचित्र फोटो काढत आहे. आणि या विठू रुक्माईच्या दर्शनासाठी आमचे सर आणि मॅडम दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. या फळ्यावर लिहिलेलं आहे विठू रुक्माईच्या दर्शन, एक चित्र काढलेलं आहे त्यावर लिहिलेलं आहे आषाढी एकादशी निमित्त. कशा प्रकारे ते गर्दी आहे भाविकांची, रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत. आषाढी एकादशी निमित्त भाविकांची गर्दी आहे विठू रुक्माईचे दर्शन घेण्यासाठी. खूप प्रमाणात मोठी लाईन आहे हे आपल्याला दिसण्यात येते. कशा प्रकारे भाविक भक्त लाईनीमध्ये उभे आहेत. आता आम्ही लाईनीमध्ये उभे राहिलोय विठू रुक्माईच्या दर्शनासाठी. भाविकांची तुफान गर्दी आहे. आता आम्ही आलोय विठू रुक्माई साठी तुळशीच्या माळा घेण्यासाठी. विठू रुक्माई तुळशीची माळा खूप प्रमाणात आवडतात. आता ती आम्ही घेण्यासाठी आलेलो आहे. कशा प्रकारे माळा इथे लावण्यात आले आहेत. आता आम्ही मंदिरामध्ये जाणार आहे. मंदिराच्या एकदम जवळपास आलेलो आहे लाईनीमध्ये. कशा प्रकारे इथे सजावट करण्यात आलेली आहे.
अप्रतिम सजावट करण्यात आली आहे फुलांची. वेगवेगळी फुले आणलेत. लाइटिंग पण करण्यात आलेली आहे बघा कशा प्रकारे. आता आम्ही तुळशीची माळा घेतलेली आहे विठू रखुमाई साठी. आता आपण दर्शनासाठी जाऊया. सर्वप्रथम आजूबाजूचा परिसर बघूया. हे वडाचं वृक्ष आहे, त्यात खाली ओम नमः शिवायची पिंडी आहे. ते भाविक खूप प्रमाणात दर्शन घेत आहेत. आणि सजावट आहे बघा. फुलांची माळा आहेत, हे हार आहेत फुलांचे. मंदिराच्या सुरुवातीलाच गणपती बाप्पाची मूर्ती आहे. वरती विठू रखुमाई चे चित्रण करण्यात आलेलं आहे. कृष्णाई म्हणून लिहिलंय बघा. आणि साईडला विठू ची मूर्ती आहे. कशा प्रकारे गर्दी आहे. फुलांची सजावट पण कशा प्रकारे करण्यात आली बघा. आता आपण प्रत्यक्ष गाभाऱ्यात जाऊया. भाविकांची गर्दी खूप प्रमाणात दिसण्यात येते आषाढी एकादशीच्या निमित्ताने. तिथे हनुमानाची पण मूर्ती आहे डाव्या साईडला. उजव्या साईडला गणपतीची मूर्ती आहे. हे दर्शनासाठी लहानपणापासून थोरांपर्यंत सर्व जन भक्तिमय साठी विठू रखुमाईच्या दर्शनासाठी आलेले आहेत. अजूनपर्यंत किती प्रमाणात गर्दी आहे बघा. खूप प्रमाणात गर्दी आहे विठू रखुमाईच्या दर्शनासाठी. आज आषाढी एकादशी निमित्त सर्व विठू रखुमाईच्या दर्शनासाठी आलेले आहेत. दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत हे विठू रखुमाई दर्शनासाठी आलेले आहेत. वयस्कर, वृद्ध, लहान मुलं.
कशा प्रकारे विठ्ठल रुक्माईची मूर्ती सजावट करण्यात आलेली आहे. केळीचं पान दोन्ही साईडला लावण्यात आले आणि खूप प्रमाणात विठ्ठल रुक्माईला तुळशीची माळा घालण्यात आली आहे. गळ्यामध्ये खूप प्रमाणात तुळशीची माळा घालण्यात आली आहे बघा. जो तो भाविक येतोय तुळशीची माळाच घेऊन येतोय विठ्ठल रुक्माई दर्शनासाठी. सजावट करण्यात आली फुलांची. आता मी स्वतः विठ्ठल रुक्माई दर्शनासाठी आलेलो आहे. विठ्ठल रुक्माई दर्शन घेतोय आणि माझी इच्छा प्रकट करतोय. घुमट बघा कशा प्रकारे सजवण्यात आले फुलांवरून. घुमटावर फुलांचा हार बनवण्यात आलाय. आपण पुन्हा एकदा विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेऊया. उजव्या साईडला आपण पिंडीचं दर्शन घेऊया. ओम नमः शिवायचं. ओम नमः शिवाय पिंडी आहे. वटवृक्षाखाली इथे ओम नमः शिवाय पिंडी स्थापन करण्यात आलेली आहे. खूप भाविक येत आहेत. पिंडीवर पाणी सोडतायत, कलशामध्ये पाणी टाकतायत. आता मी स्वतः ओम नमः शिवायच्या पाया पडण्यास आलोय. स्वतः ओम नमः शिवाय दर्शन घेत आहे. भाविकांची तुफान गर्दी आहे. वर्लीमध्ये एकमेव विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी एक मंदिर आहे. कशा प्रकारे वटवृक्ष आहे बघा. खूप प्रमाणात भाविक भक्त आलेले आहेत. फोटो काढतात आहेत, व्हिडिओ काढतात आहेत. इथे महाप्रसादाची गर्दी झाली. इथे महाप्रसादची सोय करण्यात आलेली आहे.
आता दर्शन घेऊन आपण महाप्रसादच्या लाईनीमध्ये जाऊया. कशा प्रकारे किती अजून गर्दी आहे. आता महाप्रसाद घेण्यासाठी आलेलो आहे आपण. येथे केळी आणि लाडूचा महाप्रसाद देण्यात येत आहे. कशा प्रकारे गर्दी आहे. विठ्ठल मंदिर कशा प्रकारे सजावट करण्यात आलेली आहे. इथे महिला बचत गट यांनी पण महाप्रसादाची सोय करण्यात आलेली आहे. केळी आणि लाडू देत आहे.